केमिकल रिॲक्शन आज आपण पाहणार आहोत. याआधी आपण ऑलरेडी टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन हे सगळं काही पाहिलेलं आहे. त्याचबरोबर केमिकल चेंज काय आहे, फिजिकल चेंज काय आहे, रिॲक्टन्स काय आहेत, प्रोडक्ट्स काय आहेत किंवा केमिकल इक्वेशन लिहायचे कसे हे सगळं पाहिलेलं आहे. आय होप तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहिले असतील. या ठिकाणी जे आय आयकॉन आहे त्यावर जाऊन तुम्हाला सगळे व्हिडिओज पाहता येतील किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या सगळ्या व्हिडिओजच्या लिंक्स मिळणारच आहेत. ओके, तुम्हाला सायन्स पार्ट 1ची प्लेलिस्ट मिळेल, त्यामध्ये सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत. तर या ठिकाणी रेट ऑफ केमिकल रिॲक्शन पाहण्याआधी यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये 2 क्वेश्चन आहेत. पहिला आहे व्हॉट इज द डिफरन्स इन द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन अँड अ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन ही एक प्रोसेस आहे आणि डिझोल्युशन ही एक प्रोसेस आहे. तर दोघांमध्ये काय डिफरन्स आढळून येईल तुम्हाला. तर जेव्हा आपण एखाद्या सोल्युशनचं डिझोल्युशन करतो तर तेव्हा नवीन सबस्टन्स फॉर्म होईलच असं काही गरजेचं नाही आहे. होऊ पण शकतो किंवा नाही पण होऊ शकतो. पण जेव्हा केमिकल रिॲक्शन घडून येते तेव्हा मात्र नवीन सबस्टन्स हा फॉर्म होतच असतो. ओके, डज अ न्यू सबस्टन्स फॉर्म वेन अ सॉल्यूट डिझॉल्व्स इन अ सॉल्वंट. तर गरजेचं नाही आहे, होऊ शकतं किंवा मोस्टली नाही होत. ओके, त्याच्यानंतर आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. टेक इन टू अकाउंट द टाईम रिक्वायर्ड फॉर द फॉलोविंग प्रोसेसेस. खाली काही प्रोसेस दिलेले आहेत आणि तुम्हाला ती प्रोसेस होण्यासाठी किती वेळ लागतो आहे हे तुम्हाला लिहायचं आहे किंवा नोट डाऊन करायचं आहे. क्लासिफाय देम इन टू 2 ग्रुप्स अँड गिव्ह टायटल्स टू द ग्रुप्स. तुम्हाला ते 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करायचं आहे. एक तर पहिलं तुम्ही असं घ्या की स्लो प्रोसेस किंवा दुसरा असं घ्या की फास्ट प्रोसेस. ओके, असे 2 ग्रुप्स तयार करा किंवा मोर टाईम रिक्वायर्ड और लेस टाईम रिक्वायर्ड असे 2 बॉक्स तयार करा आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला क्लासिफाय करायच्या आहेत. तर पहिली रिॲक्शन आहे कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. ओके, कुकिंग गॅस जे आहे त्याला जेव्हा आपण हीट देणार म्हणजे कुकिंग गॅसला जेव्हा आपण लायटरने हीट देणार तर तेव्हा ते बर्न होणार आहे, म्हणजे कुकिंग गॅस सुरू होणार आहे. तर हे फास्ट प्रोसेस आहे, पटकन होतं हे. आयन आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. तर हे थोडं स्लो प्रोसेस आहे कारण रस्टिंग होण्यासाठी आधी त्या आयन आर्टिकलला ऑक्सिजनच्या वॉटरच्या संपर्कामध्ये यावं लागेल आणि मग ते रस्ट होणार. तर ही प्रोसेस थोडी स्लो आहे, पटकन रस्टिंग नाही होत. इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉईल. तर सॉईल बनण्यासाठी खूप कालावधी लागतो. तर हे पण खूप स्लो प्रोसेस आहे. त्याच्यानंतर पुढे आहे अल्कोहोल इज फॉर्म्ड ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. ओके, तर ही पण एक रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर इफरवेसन्स इज फॉर्म्ड ऑन ॲडिंग बेकिंग सोडा इन टू अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ॲसिड. जेव्हा आपण टेस्ट ट्यूबमध्ये डायल्यूट ॲसिड असलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये जर बेकिंग सोडा टाकलं तर इफरवेसन्स फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर सिक्स्थ रिॲक्शन आहे a white precipitate is formed on adding dilute sulfuric acid to barium chloride solution. ओके, तर अशा प्रकारे रिॲक्शन्स आहेत. इट कॅन बी सीन फ्रॉम द अबो एक्झाम्पल्स दॅट सम रिॲक्शन्स आर कम्प्लिटेड इन शॉर्ट टाईम. काही रिॲक्शन पटकन होतात तर काही रिॲक्शन खूप रॅपिडली होतात, तर काही रिॲक्शनला कंप्लीट व्हायला खूप वेळ लागतो, काही रिॲक्शन खूप स्लोली कंप्लीट होतात. ओके, तर याच्यावरून आपल्याला असं कळतं आहे की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन काय आहे, प्रत्येकाचा डिफरंट आहे. प्रत्येकाला रिॲक्शन घडून आणण्यासाठी कमी अधिक कालावधी लागत असतो. मग हा कालावधी कशावरती डिपेंड आहे, म्हणजे कोणाला कमी लागतो, कोणाला जास्त कालावधी लागतो रिॲक्शन घडून येण्यासाठी. मग हे कशावरती डिपेंड आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. द रिॲक्शन ऑकर्स ॲट अ डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन्स. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग विंटर लॉंग टाईम इज रिक्वायर्ड फॉर सेटिंग मिल्क इन टू कर्ड, while at the higher temperature during summer the rate of setting of milk increase and the curd is formed earlier. जेव्हा सेम रिॲक्शन म्हणजे एकच रिॲक्शन पण त्याला जर वेगवेगळी कंडिशन मिळाली तर त्याचा रेट पण कसा होतो, चेंज होतो. एक्झाम्पल आहे की जर आपण हिवाळ्यामध्ये जर बघितलं तर दुधाचं दही व्हायला खूप जास्त कालावधी लागतो, उन्हाळ्यामध्ये दुधाचं दही लवकर होतं. ओके, तर हे जे आहे तर कंडिशन सेम आहे, दुधाचं दही होणं ही एकच कंडिशन आहे. बट विंटरमध्ये त्याला कालावधी कमी लागतो, विंटरमध्ये त्याला कालावधी जास्त लागतो, उन्हाळ्यामध्ये त्याला कालावधी कमी लागतो. ओके, तर हे जे रेट ऑफ चेंज आहे त्याचा जो रेट चेंज होतं आहे, रेट डिफरंट आहे, तर हे होत असतं एकाच कंडिशनमध्ये. तर मग हे आपण कुठल्या फॅक्टरमुळे हे होत असतं. नाव लेट अस से फॅक्टर्स विच डिसाईड द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन. तर कोणत्या फॅक्टर्समुळे हे केमिकल रिॲक्शन्सचा रेट कमी अधिक होत असतो. तर फॅक्टर्स आहेत की नेचर ऑफ द रिॲक्टन्सच्या नेचरवरती हे डिपेंड असतं. त्याचबरोबर साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टन्समध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यांची साईज छोटी आहे का मोठी आहे याच्यावरती पण रेट ऑफ चेंज डिपेंड असतं. त्याचबरोबर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड असतं.
त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन पण त्याच्यावरती पण डिपेंड आहे. टेम्परेचर ऑफ द रिॲक्शनचं टेम्परेचर आणि त्याचबरोबर आहे कॅटलाइज्ड. ओके, तर हे सगळं आता आपण बघूया. पहिल्यांदा बघायचं आहे नेचर ऑफ द रिॲक्टन्सचं नेचर. सो लेट अस सी द रिॲक्शन ऑफ द मेटल्स ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. जेव्हा आपण ॲल्युमिनियम आणि झिंक म्हणजे ॲल्युमिनियमसोबत हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन आणि झिंकसोबत हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन आपण बघूया. ऑन रिॲक्शन ऑफ बोथ ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड. जेव्हा आपण ॲल्युमिनियमची आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन करणार किंवा झिंकची आणि HCl डायल्यूट HClची रिॲक्शन आपण घडवून आणणार तर प्रत्येक वेळेस हायड्रोजन गॅस हा लिबरेट होतो आहे. अँड वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ दीज मेटल्स आर फॉर्म. आणि वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणारे सॉल्ट्स या मेटलपासून फॉर्म होणार. हावेवर द रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम मेटल टेक्स प्लेस फास्टर ॲज कम्पेअर टू झिंक मेटल. पण या ठिकाणी पण ॲल्युमिनियम मेटलचे जे रिॲक्शन्स आहेत तर ते झिंक मेटलच्या रिॲक्शन्सपेक्षा पटकन घडून येणार. मग का पटकन घडून येणार आहे तर द नेचर ऑफ द मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर धिस प्रेझेन्स. तर मेटलचं जे नेचर आहे तर ते या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहे. जसं की आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की म्हणजे आधीच्या पाठामध्ये पण पाहिलेलं आहे की ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. ॲल्युमिनियम हे काय आहे झिंकपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. सो देअरफॉर द रेट ऑफ रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड इज हायर दॅन द झिंक. म्हणजे त्याच्यामुळेच ॲल्युमिनियम हे जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळे पटकन ते रिॲक्शन घडवून आणत असल्यामुळे ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे ॲल्युमिनियम आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड यांचे रिॲक्शन पटकन होणार आणि त्याच्यापेक्षा थोडी कमी पटकन होणार आहे रिॲक्शन झिंक आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडची. नेचर और रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टन्ट्स इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन. नेचर एखाद्या मेटलचं नेचर, एखाद्या एलिमेंटचं नेचर किंवा एखाद्या रिॲक्टन्सचं नेचर किंवा त्याची रिॲक्टिव्हिटी यांचा प्रभावसुद्धा रेट ऑफ केमिकल रिॲक्शनवरती पडतो. ओके, सो वी आर गोइंग टू लर्न मोर अबाउट रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स इन द चॅप्टर ऑन मेटलर्जी जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण याच्याबद्दल अजून जाणून घेणार आहोत. ओके, तर हे झालं पहिलं जे आहे नेचर ऑफ द रिॲक्टन्ट्स. त्याच्यानंतर दुसरं आहे साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टन्ट्स. सो ॲपॅरेटस घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी कृती करायची आहे, छोटासा प्रयोग आहे. ते तुम्ही बऱ्याच वेळा ते पाहिला असेल तो प्रयोग केलेला. ॲपॅरेटस आहे की 2 टेस्ट ट्यूब्स घ्यायचे आहेत, बॅलन्स घ्यायचा आहे, मेजरिंग सिलेंडर एक्सेट्रा, केमिकल्स, पीस ऑफ शहाबाद टाईल्स, पावडर ऑफ शहाबाद टाईल आणि डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. या ठिकाणी आपल्याला शहाबाद टाईलचे पीस पण घ्यायचे आहेत आणि शहाबाद टाईल्सची पावडर पण घ्यायची आहे. प्रोसिजर आहे की टेक पीसेस अँड पावडर ऑफ शहाबाद टाईल्स इन इक्वल वेट इन 2 टेस्ट ट्यूब्स. 2 टेस्ट ट्यूब्स घ्यायचे आहेत. एका टेस्ट ट्यूबमध्ये शहाबाद टाईलची पावडर टाकायची आहे, एका टेस्ट ट्यूबमध्ये शहाबाद टाईल्सचे तुकडे टाकायचे आहेत. दोघांचा पण वेट सेम असायला पाहिजे. ॲड 10 ml डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इन ईच ऑफ द टेस्ट ट्यूब. प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला 10 ml हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकायचं आहे. ऑब्झर्व वेदर एफरवेन्सेस ऑफ कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 इज फॉर्म ॲट अ फास्टर और स्लोअर स्पीड. तुम्हाला हे बघायचं आहे की कुठे इफरवेसन्स म्हणजे उकळी म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर येणं, तर कुठल्या टेस्ट ट्यूबमध्ये ते पटकन बाहेर आले किंवा कुठल्या टेस्ट ट्यूबमध्ये त्याचं बाहेर येण्याचं स्पीड जास्त आहे. यू मस्ट हॅव फाउंड इन द अबो ॲक्टिव्हिटी दॅट कार्बन डायऑक्साईड इफरवेसन्स इज फॉर्म्ड स्लोली विथ द पीसेस ऑफ शहाबाद टाईल वाईल ॲट अ फास्टर स्पीड विथ द पावडर. तुम्हाला असं कळून आलं असेल की कार्बन डायऑक्साईड बाहेर येण्याचं स्पीड हे शहाबाद टाईलच्या पावडरमध्ये जास्त आहे आणि शहाबाद टाईलच्या पीसमधून कमी आहे. का तर शहाबाद टाईलचे पीस मोठे मोठे असणार, त्यांचे रिॲक्शन हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत व्हायला वेळ लागणार, त्याच्यामुळे ते कार्बन डायऑक्साईड थोडं लेट बाहेर येणार. आणि जर पावडर असेल तर ऑलरेडी पावडर आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पटकन रिॲक्शन घडून येणार आणि कार्बन डायऑक्साईड लवकर बाहेर येणार. द अबो ऑब्झर्वेशन इंडिकेट्स दॅट द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टन्ट्स टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन. मग याच्यावरून आपल्याला असं कळतं आहे की रिॲक्टंट्सचे जे पार्टिकल्स आहेत म्हणजे रिॲक्टंट्सच्या पार्टिकल्सच्या साईजवरती सुद्धा रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड असतं, हे आपल्याला याच्यावरून कळून येते. स्मॉलर द साईज ऑफ द रिॲक्टंट्स, जर रिॲक्टंट्सच्या पार्टिकल्सची साईज स्मॉलर असेल तर त्याचा रेट ऑफ रिॲक्शन्स हायर असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, थर्ड फॅक्टर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्सचं कॉन्सन्ट्रेशन. Let us consider the reaction of dilute and concentrated hydrochloric acid with calcium carbonate powder. ओके, तर या ठिकाणी आपल्याला CaCO3 ची पावडर घ्यायची आहे आणि त्याचे रिॲक्शन डायल्यूट
हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत आपल्याला करायची आहे. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड रिॲक्ट्स स्लोली विथ कॅल्शियम कार्बोनेट and thereby calcium carbonate disappears slowly and carbon dioxide also liberates slowly. तर या ठिकाणी डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत जेव्हा आपण कॅल्शियम कार्बोनेटचे रिॲक्शन घडवून आणणार तर त्यापासून कॅल्शियम कार्बोनेट स्लोली डिसॅपिअर होणार आणि कार्बन डायऑक्साईड गॅस पण स्लोलीच लिबरेट होणार. पण दुसऱ्या बाजूला असं आहे की जेव्हा आपण ही रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत घडवून आणणार देन द कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो पटकन बाहेर येणार आहे, त्याचं बाहेर येण्याचं स्पीड जास्त असणार आहे, लिबरेट फास्ट होणार आहे आणि त्याचबरोबर कॅल्शियम कार्बोनेट पण फास्ट डिसॅपिअर होणार आहे. ओके, तर मग आपल्याला यावरून असं दिसून येते की कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिॲक्ट्स फास्टर दॅन डायल्यूट ॲसिड. मग याच्यावर आपल्याला असं कळतं की कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड म्हणजे ॲक्च्युअल ॲसिड, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही डायल्यूट वगैरे केलेलं नाही आहे असं ॲसिड, आणि डायल्यूट ॲसिड तर हे जे दोन ॲसिड आहेत तर यातील कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडचा जो रेट आहे तर तो जास्त आहे, फास्ट आहे, आणि विच मीन्स दॅट द रेट ऑफ अ रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. याच्यावर आपल्याला असं कळतं आहे की रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तर तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्सच्या प्रपोर्शनल आहे. म्हणजे जर कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड असेल तर रेट ऑफ रिॲक्शन फास्ट होणार आहे, डायल्यूट असेल तर रेट ऑफ रिॲक्शन स्लो होणार आहे. त्याच्यानंतर आहे टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. While studying decomposition reaction, you have carried out decomposition of limestone. आपण याआधी डिकम्पोजिशन रिॲक्शन्सच्या आधी ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या तर त्याच्यामध्ये आपण डिकम्पोजिशन ऑफ लाईमस्टोन बघितलेलं आहे. इन दिस ॲक्टिव्हिटी द लाईम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाईमस्टोन. पण त्यामध्ये आपण असं बघितलं होतं की जेव्हा आपण लाईमस्टोनला आपण जेव्हा हीट करणार तेव्हाच त्याच्यामधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तर तो बाहेर येणार आणि मग तो त्या दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये जाणार ज्या ठिकाणी लाईम वॉटर आहे. पण या ठिकाणी असं सांगितलेलं आहे आणि मग ते लाईम वॉटर मिल्की होणार. पण या ठिकाणी असं सांगितलं आहे की लाईम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाईमस्टोन. पण आपण जर त्या लाईमस्टोनला हिटच नाही केलं, लाईमस्टोनच्या टेस्ट ट्यूबला हिटच नाही केलं तर कार्बन डायऑक्साईड जाणारच नाही आणि ते लाईम वॉटर मिल्की होणारच नाही. म्हणजे जोपर्यंत आपण हीट करत नाही तोपर्यंत तिथे काहीच चेंजेस घडून येणार नाही. सो बिकॉज ऑफ द झिरो रेट ऑफ रिॲक्शन, त्याच्यामुळे त्या ठिकाणी रेट ऑफ रिॲक्शन झिरो असणार आहे. फ्रॉम धिस इट इज लर्न्ड दॅट रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. मग यावरून आपल्याला असं कळतं की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला टेम्परेचर देणार तेव्हाच तिथे रिॲक्शन घडून येते. म्हणजेच ते टेम्परेचर पण मॅटर करतं रिॲक्शनचा रेट ठरवण्यासाठी. त्याच्यानंतर शेवटचं फॅक्टर आहे कॅटलाइस्ट. ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोरेट दॅट इज KClO3 डिकम्पोजेस स्लोली. जेव्हा आपण 2KClO3 जे आहे पोटॅशियम क्लोरेट याला जेव्हा आपण हीट देणार तर तेव्हा त्यापासून इथे 2 मॉलिक्युल्स ऑफ पोटॅशियम क्लोराईड प्लस 6 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन तयार होणार आहे. ओके, द रेट ऑफ द अबो रिॲक्शन neither increases by reducing the particle size nor by increasing the reaction temperature. So however, KClO3 decomposes rapidly in the presence of manganese dioxide MnO3 to liberate oxygen gas. No chemical change takes place in magnesium oxide in this reaction. So catalyst म्हणजे काय तर the substances in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it is called as a catalyst. मग या ठिकाणी या रिॲक्शनमध्ये मॅग्नीज ऑक्साईडला आपण कॅटलाइस्ट म्हणून वापरलेला आहे. द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पॅरॉक्साईड इंटू वॉटर अँड ऑक्सिजन टेक्स प्लेस स्लोली ॲट रूम टेम्परेचर, जसं की आपण याआधी इक्वेशन नंबर 17 पाहिलेलं आहे. हवेवर द सेम रिॲक्शन ऑकर्स ॲट अ फास्टर रेट ऑन ॲडिंग मॅग्नीज डायऑक्साईड म्हणजेच MnO2 पावडर इन इट. ओके, तर हीच रिॲक्शन फास्ट होईल जेव्हा आपण त्या ठिकाणी मॅग्नीज डायऑक्साईड पावडर टाकणार तेव्हा. तर अशा प्रकारे या ठिकाणी कॅटलाइस्टचा उपयोग करून पण रिॲक्शनचा रेट वाढवता येतो. त्याच्यानंतर डू यू नो आहे ते पाहूया आपण. डू यू नो वन ऑर मोअर केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग एव्हरी केमिकल चेंज. प्रत्येक केमिकल चेंजमध्ये एक किंवा जास्त रिॲक्शन्स घडून येतात. सम केमिकल रिॲक्शन्स ऑकर ॲट फास्ट स्पीड वेरॅज सम ऑकर ॲट स्लो स्पीड. काही केमिकल रिॲक्शन फास्ट घडून येतात, काही केमिकल रिॲक्शन स्लो घडून येतात. प्रत्येकाचा स्वतःचा एक रेट असतो केमिकल रिॲक्शन घडून आणण्याचा. स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट इन्स्टंटेनियसली. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस जर एकत्र आले तर त्यांच्यामध्ये पटकन रिॲक्शन घडून येते.
त्याच्यानंतर फोर्थ आहे इन आवर बॉडी एन्झाईम्स इन्क्रीज द रेट ऑफ फिजिओलॉजिकल रिॲक्शन. आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्स जे आहेत त्याच्यामुळे फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स पटपट घडून येतात. त्याच्यानंतर पुढे आहे पेरिशेबल फूडस्टफ गेट प्रिझर्व्ड लॉंगर इन अ रेफ्रिजरेटर. जे नष्ट म्हणजे जे फूडस्टफ्स खराब होणारे आहेत तर ते प्रिझर्व करण्यासाठी त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये आपण ठेवतो. द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ फूडस्टफ्स गेट लोअर्ड ड्यू टू लो टेम्परेचर अँड इट्स फ्रेशनेस इज मेंटेन. मग या ठिकाणी रेट ऑफ डिकम्पोजिशन कमी होणार आहे कारण टेम्परेचर लो आहे आणि त्याच्यामुळे ते फूडस्टफ्स फ्रेश राहतात, त्यांचा फ्रेशनेस मेंटेन राहतो. 6वा आहे व्हेजिटेबल्स कुक क्विकली ऑन ऑइल रॅदर दॅन ऑन वॉटर. व्हेजिटेबल्स पाण्यामध्ये कमी म्हणजे त्यांना कुक व्हायला कमी वेळ लागतो बट ऑइलमध्ये त्या पटकन कुक होतात. 7th आहे द केमिकल रिॲक्शन आर प्रॉफिटेबल इन द केमिकल फॅक्टरीज इफ देअर रेट इज फास्ट. केमिकल फॅक्टरीजमध्ये ज्या केमिकल रिॲक्शनचा रेट फास्ट आहे त्या प्रॉफिटेबल आहेत. द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इम्पॉर्टंट फॉर एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज वेल. एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने पण केमिकल रिॲक्शनचा रेट हा इम्पॉर्टंट आहे. 9th वन आहे द ओझोन लेअर इन द अर्थ्स ॲटमॉस्फिअर प्रोटेक्ट्स द लाईफ ऑन अर्थ फ्रॉम द अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ऑफ द सन. सनकडून जे अल्ट्राव्हायोलेट रेज येत असतात तर त्याच्यापासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीला प्रोटेक्ट करण्याचं काम ओझोन लेअर करत असतो. द प्रोसेस ऑफ डिप्लेशन और मेंटेनन्स ऑफ दिस लेअर डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ प्रोडक्शन और डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन मॉलिक्युल्स. आणि या ओझोन लेअरचं डिप्लेशन होणं किंवा त्याचं मेंटेन ठेवण्याचा रेट हा प्रोडक्शन और डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन मॉलिक्युल्स, ओझोन मॉलिक्युल्सचं प्रोडक्शन होण्याच्या रेटवर किंवा ओझोन मॉलिक्युलचं डिस्ट्रक्शन होण्याच्या रेटवरती डिपेंड असतं. तर अशा प्रकारे हे सगळं डू यू नोमध्ये काही फॅक्ट्स आपल्याला सांगितले होते. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन अँड रिडक्शन आपण पाहणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.